परमहंस श्री भालचंद्र महाराज कणकवली सिंधुदुर्ग यांचं संपूर्ण चरित्र योगियांचे योगी. लेखक श्री पद्मनाभ हनुमंत पाटील. महाराष्ट्र आणि साधू संत. आपला महाराष्ट्र हा खरोखरच पावन आणि पवित्र देश आहे. या अक्राळ विक्राळ डोंगराळ व खडकाळ भूमीत अखंड जगाला चमकून व दिपवून टाकणारी हिमालयासारखी विशाल व उत्तुंग नररत्ने निर्माण झाली. किंबहुना महाराष्ट्र ही जणू संतरत्नांची खाणच आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण या देशाची राजकीय, सामाजिक आणि धार्मिक जडणघडण याचा सखोल अभ्यास केल्यास असं आढळून येईल की ज्या ज्यावेळी समाजात अनिती, अधर्म आणि अत्याचार माजतो त्यावेळी हे महापुरुष अवतार घेतात व महाराष्ट्र खरोखरच नावाप्रमाणे महाराष्ट्र आहे हे साऱ्या भारताला नव्हे तर साऱ्या जगाला दाखवून देतात. या विशाल सह्याद्रीच्या मराठी देशात आज पावे तो अनेक संतरत्ने निर्माण झाली, उदयास आली आणि त्यांनी आपल्या महान भक्तीने, सेवेने, त्यागाने आणि अमरवाणीने जणू कीर्तिकळसच गाठले. ज्ञानोबा, नामदेव, गोरोबा, चोखामेळा, एकनाथ, रामदास, तुकाराम, जनाई, मुक्ताई, गाडगेबाबा, गजानन महाराज, साटम महाराज, तुकड्यादास, विनोबा, श्री भालचंद्र महाराज असे अनेक महात्मे या पवित्र भूमीवर अवतरले आणि त्यांनी आपल्या पावनवाणीने आणि कृतीने महाराष्ट्र कृतार्थ केला. फळे रसाळ गोमटी. प्रभू परशुरामाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण परिसरात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात पाया नावाचे एक लहानसे गाव आहे. त्या गावात परशुराम ठाकूर नावाचे एक कुडाळ देशस्थ ब्राह्मण राहत असत. त्यांना दिनांक 8 जानेवारी 1904 रोजी एक लावण्य संपन्न असा मुलगा झाला. त्या तेजपुंज बालकाचं नाव भालचंद्र असं ठेवण्यात आलं. वास्तविक ठाकूर हे मूळ वेंगुर्ले तालुक्यातील मुक्काम म्हापण गावचे रहिवासी होत. परंतु परशुराम हे काही धंद्याच्या निमित्ताने भिवंडीला स्वतःचे घर बांधून राहिले होते. त्यांचा मूळ पुरुष महान शिवभक्त होता. सुमारे 200 वर्षापूर्वी सदाशिव नावाचा सदाचार संपन्न असलेला शिवभक्त रोज आडवे गंध कपाळाला लावीत असे. तसेच रोज पिठाचे लिंग करून त्याची षोडशोपचारे पूजा करून त्याला नैवेद्य दाखवून त्याचं विसर्जन करून नंतर आपण भोजन करीत असे. त्याने आपले सारे आयुष्य अशा व्रतात आणि महान शिवभक्तीत घालवले आणि शेवटी तो सद्गतीस गेला. अशा त्या साक्षात्कारी महापुरुषाच्या वंशातीलच परशुराम ठाकूर हे होत. ते स्वभावाने साधेभोळे असेच होते. घरची परिस्थिती पण सर्वसाधारण अशीच होती. ते कुलकर्णीची नोकरी करीत असल्याने अर्थातच ते लोकप्रिय होते. ते परमेश्वराचे पूजक असल्याने आपली नोकरी अगदी प्रामाणिकपणे सांभाळीत असत. बाल भालचंद्र हा उपजतच परमेश्वराचा भक्त होता. तो जसजसा चालता बोलता झाला तसा तो शेजारच्या मुलांबरोबर लहान लहान दगड गोळा करून त्यांच्यावर फुलं वाहून त्यांची पूजा करीत असे. बोबड्या बोलांनी भजन करीत असे. कारण त्याच्या कोवळ्या मनावर घरातील सुसंस्काराची आणि आचारधर्माची चांगली छाप पडली होती आणि कुठल्याही गोष्टीचं जलद गतीने अनुकरण करणं हे लहान मुलात जणू एक प्रकारचं वैशिष्ट्यच असतं. असं होता होता दिवसामागून दिवस लोटले. दुःखाचा कडा कोसळला. भालचंद्र 5-6 वर्षाचा असताना त्याच्यावर जणू दुःखाचा कडाच कोसळल्यासारखा झाला. त्याचे आई वडील लागोपाठ 4-2 वर्षात स्वर्गवासी झाले. भालचंद्र बालवयातच पोरका झाला. त्यावेळी तो 1लीच्या वर्गात शिकत होता. त्या चिमण्या बालकाला आपल्या मातापिता वियोगाचे अतिशय दुःख झाले. अशा घोर परिस्थितीत त्याच्या चुलत चुलत्याने त्याला गावी मुक्काम म्हापण इथे आणलं आणि तिथल्या प्राथमिक शाळेत त्याला दाखल केलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण म्हापण व कोचरे या शाळांत झालं. गावात शाळेत शिकत असताना अखंड गावात एक सुसंस्कृत मुलगा अशी त्याची ख्याती झाली होती. अमावास्येच्या घनदाट तिमिरात शुक्रतारा जसा चमकतो तसा भालचंद्र दुःखातही चमकत होता. कारण तो ध्रुवासारखाच उपजतच निर्धारी होता. प्रल्हादासारखा निग्रही होता. अन्यायाची त्याला फार चीड होती. मातृभाषेचं शिक्षण गावात पूर्ण झाल्याने आंग्ल शिक्षणासाठी त्याची रवानगी पुन्हा मुंबईला झाली. मुक्काम वसईला त्याची मावशी राहत असे. तिच्याजवळ राहून वाघ हायस्कूलमध्ये तो मॅट्रिकपर्यंत शिकला. तो विद्यार्थी दशेत असताना
मानवता हा जगातील एक थोर धर्म जो समजला जातो त्याची पाळं त्याच्या पवित्र हृदयात फार खोलवर रुतली होती आणि त्या अशा थोर गुणांमुळे तो त्यावेळी फार लोकप्रिय झाला होता. एक सुसंस्कारी आणि आदर्श विद्यार्थी अशी त्याची अखंड वसईत ख्याती झाली होती. अपयशाने बोधता. भालचंद्र मॅट्रिकच्या परीक्षेला बसला, परंतु त्याच्या नशिबाने त्याला बरोबर साथ दिली नाही. तो परीक्षेत नापास झाला आणि त्या अपयशाचा त्याला जणू धक्काच बसला व निसर्गतः त्याच्यात एक प्रकारची बोधता आली. तो वेड्यासारखा वागू लागला. कारण एक तर ममतेने जवळ ओढणारी आई वडील ही दोन्ही श्रद्धास्थानं त्याला लहानपणीच दुरावली आणि परकीयांचं अन्न खाऊन परिश्रमाने अभ्यास करून शेवटी अपयश पत्करावं लागलं. त्याच्या आयुष्यात असे 2-3 हादरे बसल्याने तो अगदी हतबल झाला होता आणि त्यामुळेच त्याच्या विक्षिप्तपण निर्माण झाले होते. अशा घोर स्थितीत त्याचे चुलत चुलते यांनी त्याला गावी म्हापण येथे आणलं व त्याच्यात काही सुधारणा होण्याच्या दृष्टीने नाना प्रयत्न आणि उपाय केले. परंतु तो काही सुधारणा होण्याच्या पंथातला नव्हता. तो कुठेतरी एकांतात जाऊन बसत असे, भूक लागली तरी जेवण मागत नसे, लहर आलीच तर आंबा चिंच वड अशासारख्या उंच उंच झाडांवर चढून फांदींवर गप्प बसत असे. त्याच्या अशा वेडसर वागणुकीमुळे घरात त्याला साहजिकच मारझोड केली जात असे. खरे पाहता तो वेडा नव्हताच. त्याचा पवित्र आत्मा थोर तत्वशोधनात गुंतला होता. बाह्यतः वेडसर दिसणारा भालचंद्र आपल्या निष्पाप मनात निर्धार करून म्हणत असे की माझी माता पिता ही पवित्र दैवते या स्वार्थी जगात मला एकटा टाकून गेली. तरी अशा या अनिती अधर्म आणि अत्याचाराने बरबटलेल्या स्वार्थी जगात एक क्षणभरही न राहता प्रल्हाद ध्रुव ज्या मार्गाने गेले त्या थोर मार्गाने आपण वाटचाल केल्यास त्यांना जी चिर आणि शाश्वत अशी शांती मिळाली ती मलाही मिळवता येईल का? असा थोर आदर्श दिव्य आणि ओजस्वी विचार त्याच्या निर्धारी मनात एकसारखा घोळत असे. पलायन. भालचंद्राचं शिक्षणाकडे फारसं लक्ष नव्हतं. बाकी अभ्यासात तो फार हुशार होता. त्याच्या आत्म्याने जरी मानवदेह धारण केला असला तरी तो पुण्यात्मा होता. त्याला उपजतच दीनदुबळे आणि मुके प्राणी यांच्याविषयी फार कळवळा होता, जिव्हाळा होता. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेली आपल्या प्रिय भक्तांची जी प्रमुख लक्षणं आहेत ती सर्व भालचंद्राच्या नसानसात भरली होती. कमलमुख हरिभजनकू दिया ही कबीरवाणी त्याने जणू आत्मसात केली होती. त्यामुळे साहजिकच त्याला नामस्मरणाचा जणू छंदच लागला होता. त्याच्या चुलत्याची फार इच्छा होती की भालचंद्राने अभ्यास करून पुन्हा परीक्षेला बसावं व पुढे खूप खूप शिकावं आणि हुशार व्हावं. परंतु विधिलिखित फार निराळच होतं. भालचंद्राचा जन्म तिन्ही लोकात झेंडा लावण्यासाठी होता. शिक्षण शिकून कुठेतरी हुद्द्याची नोकरी मिळवून व प्रपंच करून स्वतःसाठी जगण्यासाठी नव्हता. तर त्याचा जन्म अशासाठी होता की आपण दुःखात राहून दुसऱ्याला सुख देण्यासाठी होता. मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही संत रामदासांची पवित्र वाणी त्याच्या कानात निनादत होती. त्या व्यतिरिक्त समाजात जो अधर्म अनिती आणि अत्याचार वाजला होता तो त्याला असह्य झाला होता. वास्तविक प्रपंचाचा वीट त्याला लहान वयातच होता. प्रपंच हा एक प्रकारचा महापूर असून त्या पुरात डंख मारणारी अनेक जलचरे आहेत, काळ सर्प पण आहेत. हे समर्थ रामदासांचे तत्त्व त्याला अगदी पटलं होतं. अशा अनेक कारणांनी भालचंद्र भारावून गेला होता. त्याचं मन एवढं खंबीर बनलं होतं की ते कोणीच बदलू शकलं नसतं. आपण आजन्म ब्रह्मचारी राहणार ही तर त्याची थोर प्रतिज्ञाच होती. संत रामदास संत गाडगेबाबा यांनी जसा जगाच्या कल्याणासाठी गृहत्याग केला तसा भालचंद्राचा पण सुदीन उगवला. बोधी वृक्षाखाली बसून गौतम बुद्धाला जसं आत्मज्ञान प्राप्त झालं तसा घरात मारपीट होऊ लागल्याने भालचंद्र एके दिवशी घरापासून फार दूरवर असलेल्या जुनाट एका वडाच्या झाडावर चढून गप्प बसला होता. तो रात्र झाली असता तिथूनच पसार झाला. अशा रीतीने त्याने आपल्या माया मोहावर पाणी सोडून प्रभू रामचंद्रासारखा घोर वनवास पत्करला. कोकणातून देशावर. भालचंद्र सुमारे वर्षभर अखंड कोकणात भटकून शेवटी फोंडा घाटातून स्वारीने देशावर पलायन केलं. कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटीहून सुमारे 8-10 मैलांवर नितवडे नावाचं एक गाव आहे. त्या गावी भालचंद्राचे चुलते श्री सीताराम रघुनाथ ठाकूर म्हणून राहत असत. तिथे त्यांनी स्वतःचं घर बांधून शेतीवाडी करून ते फार सधन असे होते.
तिथे तो एके दिवशी पदयात्रा करीत दत्त म्हणून हजर झाला. भालचंद्राची ती अस्ताव्यस्त अवस्था पाहून सर्व मंडळी चकित झाली. सर्वांना अतिशय वाईट वाटलं. संत रामदासांच्या जीवनात पण एकदा असाच प्रसंग आला होता. 12 वर्ष भ्रमंती करून आईच्या दर्शनास ते आले असता त्यांची ती दाढी वगैरे वाढलेली पाहून घरातील सर्व मंडळींची अवस्था अगदी अशीच झाली होती. घरच्या मंडळींनी भालचंद्राला ताबडतोब आंघोळ वगैरे घालून नवीन कपडे वापरण्यास दिले. नितवडे येथे तो 4-6 महिने अगदी व्यवस्थित राहू लागला. समाजवादी संत श्री गाडगेबाबा असेच घरातून पळाले असता 5-6 वर्षांनी त्यांच्या आईने ऋणमोचनाच्या जत्रेतून त्यांना ओळखून धरून घरी आणलं असता 3-4 वर्ष ती अगदी आपला संसार व्यवस्थित हाकत असत. नंतर पसार झाले. अगदी तीच अवस्था भालचंद्राची झाली. भ्रमंती. भालचंद्र घरातून पळाला ही बातमी जेव्हा जिकडे तिकडे पसरली तेव्हा आप्तमंडळीस अतोनात दुःख झालं. त्यांचा विद्यार्थी दशेत ज्यांच्याशी संबंध आला होता ते फारच हळहळले. जिकडे तिकडे हाहाकार उडाला. शोधाशोध सुरू झाली. त्यांच्या चुलत्याची तर तारांबळच उडाली. इकडे भालचंद्र जो निघाला तो सोसाट्याच्या वाऱ्यासारखा अखंड कोकणात भटकला. रोज 20-20 मैल पायपीट करीत असे. सुमारे 1 वर्ष तो सतत भ्रमंतीत होता. चालता चालता वाटेत एखादं घर लागल्यास दारात जाऊन गप्प उभा राहत असे. दया येऊन कोणी एखादा भाकरीचा तुकडा हातावर घातलाच तर तो खात खात चालू पडे. रात्र झाली की झाडाखाली, नाहीपेक्षा एखाद्या मंदिरात झोपणं. सकाळी उठला की पदयात्रा सुरू. त्याच्या अशा या वागणुकीमुळे त्याची शरीरयष्टी पार बदलून गेली होती. केस नखं वाढली होती. त्यामुळे सहसा त्याची ओळख कोणासही पटत नसे. तो काळ त्याच्या ऐन 25शीतला होता. परंतु नीतीची जडण आणि घडण जराही हल्ली नव्हती. अगदी साचेबंद होती. त्याची वृत्तीही शांत आणि गंभीर अशीच होती. खळखळणारी उथळ नव्हती. जयाशी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. सकल स्वजन त्यजावे, दुःख मूळ जे. या रामदासांच्या तत्वानुसार भालचंद्राची वृत्ती खंबीर बनली होती. ऊन वारा पाऊस यांचं त्याला कसलंही बंधन नव्हतं. आतून नामस्मरण मात्र सतत चालू असे. पण समाज त्याला डोळस वृत्तीने न पाहता एक वेडा म्हणूनच ओळखीत असे. ज्योतिषी भालचंद्र. भालचंद्र वसईला शिकत असताना अधूनमधून त्याने ज्योतिषाचा अभ्यास केला होता. किंबहुना तो जणू हस्तरेषा पंडित होता. ज्योतिषशास्त्र हा त्याचा आवडता छंदच होता. नितवडे येथे तो आजूबाजूच्या लोकांच्या हस्तरेषा पाहून त्यांना अचूक मार्गदर्शन करीत असे. पण या अलोट गर्दीचा त्याला दिवसेंदिवस फार उपद्रवच होऊ लागला. कारण काही पोटभरू ज्योतिषी उलटसुलट आकडेमोड करून बिदागे घेऊन वाटेल ते ठोकून देतात. त्यातला ज्योतिषी भालचंद्र नव्हता. त्याच्या ज्योतिषाला फी नव्हती आणि अर्थातच गर्दी याचमुळे होत असे. या अशा परोपकारी गुणांमुळे तो समाजाचा कंठमणी झाला होता. परंतु या त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला आपल्या घरच्या कामावर जणू पाणीच सोडावं लागलं होतं. त्यामुळे त्याची फजितीच झाली होती. वास्तविक त्याचा आत्मा एका वेगळ्याच तत्वातला होता. त्यामुळे तो दिवसेंदिवस लोकांच्या या स्वार्थी गर्दीपासून दूरच राहू लागला. कारण परमेश्वराने आपणास हस्तरेषा पाहण्यासाठी जन्माला घातलं नसून नरदेहाचं सार्थक ज्याच्यात आहे असा तो धर्म किंवा पंथ कोणता आणि तो कसा सापडेल या थोर विचारांच्या तरंगात तो रंगला होता. कारण तो उपजतच विवेकी होता. नामघोष. एके दिवशी असा अद्भुत चमत्कार घडला की भालचंद्र रात्रौ घरात झोपला असता सुमारे 12च्या सुमारास तो झोपेतून उठून बिछाण्यावर बसला आणि मोठ्या मोठ्याने टाळ्या वाजवून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या महान मंत्राचा मोठ्या मोठ्याने घोष करू लागला. घरातील व शेजारपाजारील सर्व मंडळी जागी होऊन आश्चर्यचकित झाली. त्यांची ती नाना प्रकारे विचारपूस करून पाहिली पण व्यर्थ. तो डोळे मिटून पाषाणासारखा बसला होता. हा हा म्हणता ही गडबड ऐकून गावातील सर्व मंडळी तिथे जमली व एकाएकी हा काय प्रकार घडला या विचाराच्या जाळ्यात सर्व मंडळी गुरफटून त्यांच्याकडे पाहत होती. परंतु भालचंद्राचा रामनामाचा घोष यंत्रासारखा चालू होता. अशी ही त्याची आश्चर्यकारक स्थिती पाहून अनेकांनी अनेक तर्क काढले. कोणी म्हणाला याला साक्षात्कार झाला, तर दुसरा म्हणाला त्याला भूतबाधा झाली
म्हणून त्याच्यावर नाना प्रकारे इलाज करून पाहिले, गंडेदोरे बांधून पाहिले. असे होता होता 8 दिवस लोटले, परंतु भालचंद्रात काहीच सुधारणा झाली नाही. त्याने हळूहळू खाणं पिणं सर्व वर्ज केलं, सतत नाम जप चालू ठेवला. संत रामदास स्वामींच्या जीवनात त्यांच्या बालपणात असाच प्रकार घडला होता. दासांनी आपल्या मोठ्या बंधूंजवळ मला गुरुमंत्र द्या असा हट्ट धरला होता, परंतु तुझं वय लहान असल्याने तुला मंत्रोपदेश देता येत नाही असं त्यांनी त्याला सांगितलं असता रामदास रागानं देवळात जाऊन झोपला. तिथे योग असा आला की बाल रामदासाची भगवंताला काकुळती येऊन त्याला त्याने झोपेतून उठवून श्रीराम जय जय राम असा महामंत्र दिला. रामदास मोठ्या मोठ्याने तो जप करू लागला. तेव्हा सर्व मंडळी अशीच आश्चर्यचकित झाली होती. तीच अवस्था भालचंद्राची झाली. गावातील लोक फार हळहळले, कारण आपल्या सात्विक गुणांमुळे आणि अचूक ज्योतिषांनी त्याने अलोक लोकप्रियता संपादन केली होती. गारगोटीला पसार. भालचंद्राचा नामघोष काही केल्या बंद होईना. घरातील सर्व मंडळी नाना प्रयत्न करून दमली. असं काही दिवस गेल्यावर तो एके दिवशी गारगोटीला पसार झाला. तिथे सबंध शहरभर वेड्यासारखा भटकू लागला. सुमारे 6 महिने तो गारगोटीला फिरत होता. त्यावेळी त्याची अवस्था फार केविलवाणी झाली होती. भालचंद्र गारगोटीस आहे असा घरातील मंडळीस ज्यावेळी पत्ता लागला, त्यावेळी त्याला परत घरी आणण्याच्या इराद्याने गावातील बरीच माणसे, त्यांचे स्वतःचे चुलते वगैरे गेले होते. पण स्वारी नेमकीच कुठेतरी दडी मारून बसत असे. त्यावेळी गारगोटीला मुळे महाराज नावाचे साक्षात्कारी योगी पुरुष राहत असत. त्यांच्या तावडीत भालचंद्र एकदा सापडला. उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव जसा परमेश्वर प्राप्तीसाठी वनात जाऊन बसला असता ब्रह्मर्षी नारद मुनीने भेट देऊन सांगितलं की गुरुमंत्राशिवाय देव भेटत नाही, तसंच मुळे महाराजांच्या तावडीत भालचंद्र सापडला. तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की तू इथे न थांबता सरळ दाणोलीला जा व योगीराज साटम महाराजांची सेवा कर. सद्गुरूंच्या शोधात. संत नामदेवाला गोरोबा काकांनी कच्चा ठरवल्याने त्याला जणू आपला अपमान झाल्यासारखं वाटलं. म्हणून त्याने अन्नपाणी यांचा त्याग करून आपल्या आवडत्या दैवताची विठ्ठलाची जोरदार आराधना सुरू केली. त्यावेळी साक्षात पांडुरंगाने त्याला भेटून सांगितलं की तू विसोबा खेचराची सेवा कर, म्हणजे पूर्णत्व पावशील. नामदेवांनी देवाची आज्ञा शिरसावंद्य मानून ते विसोबा खेचर ज्या गावी राहत असत त्या गावी शोध करीत गेले व त्यांची काही काळ सेवा केली व ते पूर्णत्व पावले. तद्वतच मुळे महाराजांनी भालचंद्राची केविलवाणी दशा पाहून दाणोलीला साटम महाराजांच्या सेवेला जा असं सांगितलं. ते त्यांचं वचन नामदेवाप्रमाणेच भालचंद्रानेही पूज्य मानून सुख दुःख भूक तहान यांची तमा न बाळगता उभा कोल्हापूर जिल्हा पादाक्रांत करून गारगोटीहून ते आंबोली घाटाने दाणोलीला गेला. तिथे गेल्यावर साटम महाराजांची अवलिया अवस्था पाहून भालचंद्र नामदेवाप्रमाणे चकित झाला व त्यांच्या सेवेत रमला. सद्गुरू वाचून जगात कोणीच तरला नाही. संत शिरोमणी तुकोबांनी जाहीर सांगितलंच आहे की सद्गुरू वाचूनी सापडेना सोय. सद्गुरू हे जीवन नौकेचं जण सुकाणू आहे. सार्थ गुरुचरित्रकार म्हणतात, गुरु एवढा श्रेष्ठ आहे की ब्रह्मा तोच, विष्णूही तोच आणि महेशही तोच, किंबहुना गुरु हे परब्रह्म आहे. तरी अशा थोर परब्रह्मरूपी श्री साटम महाराजांची काही काळ सेवा केल्यानंतर गुरूंच्या आज्ञेवरूनच पुन्हा सावंतवाडी, कुडाळ, कसाल मार्गे मालवण येथे काही काळ राहून पुन्हा कसालातून कणकवलीकडे भालचंद्राने वाटचाल केली.